छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का, तसा सवाल आता उपस्थित होतोय आणि त्याला कारण ठरलंय ते शरद पवारांनी केलेलं एक मोठं विधान. काय म्हणाले शरद पवार आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ आता कसे काढले जात आहेत पाहूया या खास रिपोर्टमध्ये. मुख्यमंत्री पद सोडलं आणि 4 मंत्रीपद जास्त घेतली, 4 डिपार्टमेंट जास्त घेतली, नाहीतर त्याच वेळेस या राज्याचा आरआर मुख्यमंत्री झाला असता. 2004 मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला होता. शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्री पद न देऊन एक प्रकारे अन्याय केल्याचा आरोप अजित पवारांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केला होता. नेता केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळ्यात जास्त जागा असताना देखील मुख्यमंत्री पद सोडलं आणि 4 मंत्रीपद जास्त घेतली, 4 डिपार्टमेंट जास्त घेतले, नाहीतर त्याच वेळेस या राज्याचा आरआर मुख्यमंत्री झाला असता. तुम्ही पण उचकला असता नाही, परंतु आरआर हो का, मला भवितव्य होतं एकदा हे जे काही आरआर असतील, भुजबळ साहेब असतील, हे सिनियर नेते होऊन गेले असते तर नंतर मी पण झालो असतो. अजित पवारांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद सहज मिळालं असतं असं सांगितलंय. पण भुजबळांना मुख्यमंत्रीपदी नेमणं योग्य वाटलं नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. 2004 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीत सर्वात सिनियर म्हणून भुजबळांचं नाव होतं. मात्र त्यानंतर भुजबळांचं राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असं शरद पवारांनी म्हटलं. 2004 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 71 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागांवर यश मिळालं होतं. शरद पवारांच्या या दाव्यावर भुजबळांनी देखील आपली बाजू मांडली आहे. तुम्ही मागेच सांगितलेलं आहे की मी केलं नाही, त्यामुळे जे आहे 3-4 कॅबिनेट मंत्रीपदं आम्हाला मिळाली काय, आणि नवीन नवीन लोकांना मी कॅबिनेट मंत्री बनवू शकलो, हे त्याच्यामुळे मी केलं नाही असं तुम्ही सांगितलं. बरं ठीक आहे, भुजबळांना नाही केलं. अजितदादा होते, त्यांना करायचं होतं. अजितदादा आर पाटील होते, त्यांना का नाही केलं. शरद पवारांनी या मुलाखतीमधून अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंच आहे. शिवाय मुख्यमंत्री पद सांभाळण्याची क्षमता त्यावेळी भुजबळांकडे नव्हती असंही सुचवलंय. शरद पवारांनी एकाच दगडात 2 पक्षी तर मारले नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. बुलढाण्याहून मयूर निकम आणि नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.